नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या मार्फत मुख्यमंत्री रोजगार संगम योजना याविषयी बरेच लेख आणि बरेच व्हिडिओ पाहायला मिळतात। त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही ठिकाणी 1500 रुपये प्रति महिना बेरोजगारी भत्ता, काही ठिकाणी 3000 रुपये प्रति महिना बेरोजगारी भत्ता, काही ठिकाणी 5000 रुपये प्रति महिना बेरोजगारी भत्ता असं सांगण्यात आलेलं आहे। या प्रकारचं आपल्याला माहिती देण्यात येते। ही माहिती कितपत खरी आहे, यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर खरंच आपल्याला प्रति महिना बेरोजगारी भत्ता मिळतो का, याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। आणि जे काय रोजगार संगम योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करतो ते रजिस्ट्रेशन कोणत्या प्रकारे केलं जातं आणि त्याचा बेनिफिट, त्याचा लाभ काय दिला जातो, याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू। एमडी टेक टायटॅनिक चॅनल मध्ये जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा व्यक्तींपर्यंत व्हिडिओ शेअर करा जे या योजनेची किंवा ज्यांना या योजनेमध्ये जी खोटी माहिती मिळालेली आहे त्याबद्दल खरी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोच करा। आता गुगलवर किंवा युट्यूबवर तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाकडून बेरोजगारी भत्ता ग्रॅज्युएशन झालेला, 12वी पास असाल किंवा 10वी पास असाल, असे विविध वेगवेगळ्या लेखामध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आलेली आहे। परंतु अशा पद्धतीचा कोणताही लाभ शासनाकडून दिला जात नाही, बेरोजगारी भत्ता दिला जात नाही। तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जातं ते रजिस्ट्रेशन तुम्ही करता, ते रजिस्ट्रेशन तुम्हाला बेरोजगारी भत्ता मिळण्यासाठी नाहीये, तर ते रजिस्ट्रेशन तुम्हाला नोकरीसाठी सहकार्य मिळावं, शासनाकडून जे रोजगार मेळावे आयोजित केले जातात त्या रोजगार मेळाव्यातून आपल्याला सहकार्य मिळावं आणि त्यातून आपल्याला रोजगार मिळावा, ह्या हेतूने ते रजिस्ट्रेशन आहे। ह्या हेतूसाठी ते सहकार्य करतात, आपल्याला रोजगार मिळवून देण्यासाठी सहकार्य केलं जातं। परंतु याचं विनाकारण म्हणजे असं केलं की जर तुम्हाला जॉब नाही मिळाला तर तुम्हाला 1500 रुपये महिना, तुम्हाला 3000 रुपये महिना, तुम्हाला 5000 रुपये महिना, अशा पद्धतीचं काही नाहीये। अशा प्रलोभांना बळी पडू नका, आपल्याला विनंती आहे। असं नाहीये, याच्या मार्फत जे आपण रजिस्ट्रेशन करताय ते रजिस्ट्रेशनच्या मार्फत आपल्याला रोजगार मिळावा, आपल्या क्वालिफिकेशन नुसार कुणाला जर रिक्वायरमेंट असेल तशी, जर कुणाला गरज असेल तर त्या दोघांचा मिलाप करण्यासाठी शासनानं एक पोर्टल स्थापन केलंय। त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन करून मिळवू शकता, आपल्याला रोजगार मिळू शकतो। परंतु जर रोजगार नाही मिळाला तर आपल्याला प्रति महिना काही लाभ मिळणार नाहीये। यातून 1500 रुपये, 3000 रुपये किंवा 5000 रुपये महिना असं काही मिळणार नाहीये, हे लक्षात असू द्या। चला तर मी डायरेक्ट तुम्हाला पोर्टलवर नेऊन दाखवतो। त्या पोर्टलवर असं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला शासनाकडून 2000, 1500, 5000 अशा कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जात आहे का, असं काहीही नाहीये। याबद्दलची सविस्तर माहिती आपण डायरेक्ट जी काय महास्वयंची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच जाऊन चेक करूयात। तर चला पाहूया आपण शासनाच्या महास्वयं gov.in या वेबसाईटवर आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्याला क्लिअर असं मेन्शन केलं आहे, इथं आता मराठी लँग्वेज करतो म्हणजे तुम्हाला सांगण्यात सोपं जाईल आणि आपल्यालाही समजेल। या ठिकाणी त्यांनी जे अबाउट अस म्हणजे स्वतःविषयी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वाटा आहे। परंतु आता ही माहिती सगळी दिली आहे, 1860 अंतर्गत करण्यात आली, कधी काय झालं, 2022 पर्यंत 4.5 कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं, 10 वर्षासाठी राज्याद्वारे दरवर्षी उत्पादन केले जाईल, ह्या सगळ्या घटना यांनी इथं नमूद केलेल्या आहेत। याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्या ठिकाणाहून तुम्ही हे पाहू शकता की किती 33 लाख नोकरी इच्छुक आणि 67,000हून अधिक सार्वजनिक आणि खासगी हस्तांतरण नियोजन डेटाबेस एकत्र आणते। म्हणजे ह्यांच्या मार्फत कंपनी आणि जे काय बेरोजगार तरुण आहेत यांचे
यांच्यात समन्वय आणला साधला जातो, किंवा जे बेरोजगार तरुण आहेत यांच्यापाशी काय क्वालिफिकेशन आहे, यांचं काय शिक्षण आहे, कशासाठी पात्र आहेत, यांची पात्रता आणि कंपन्या जे काय रोजगार देणाऱ्या घटक आहेत त्या घटकांना या दोन्हींचा मिलाप करण्याचं काम या ह्याच्या मार्फत म्हणजे महास्वयं.gov हे जे प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टच्या मार्फत केलं जातं. मग असं कुठं आहे का की यात तुम्हाला जर समज नाही आलं तर तुम्हाला 1,500, 2,000 किंवा 5,000 रुपये महिना दिला जाणार आहे? असं तर नाही, कुठंच नाहीये. मी पूर्ण चेक केलं, म्हणजे मला हे आधी माहित होतं, परंतु बऱ्याच जणांचा विषय असा होतोय की कसं रजिस्ट्रेशन करायचं, कसे भेटणार पैसे. ते नोकरी मिळावा ह्या हेतूने तर रजिस्ट्रेशन करायचंच नाहीये. रजिस्ट्रेशन का करायचंय, किंवा नाही मिळाली की 5,000 रुपये महिना आपल्याला भेटतोय, बस झाला. ह्या हेतूने रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु असं नाहीये. तुम्हाला जॉब मिळण्यासाठी हे संकेतस्थळावरून तुम्हाला सहकार्य केलं जातं. जे काय रोजगार मेळावे आयोजित केले जातात, मी त्याबद्दल तुम्हाला माहिती दाखवतो. जे काय रोजगार मेळावे आयोजित केले जातात, तुम्ही त्या ठिकाणी त्या रोजगार मेळाव्याला हजर राहण्यासाठी किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट काय जे असतील, तुमचं रिक्वायरमेंट, तुमची पात्रता जी आहे ती तिथं दर्शवली जाते. त्या हिशोबाने जर कुणाला तुमच्या त्या पात्रतेचे व्यक्ती जर हवी असेल तर ती व्यक्ती त्या ठिकाणी ते बोलून घेतात, त्याला जॉईनिंग देतात किंवा त्याला काम मिळालं जातं, म्हणजे त्याला रोजगार दिला जातो. यासाठी हे सहकार्य करतात. परंतु इथं रजिस्ट्रेशन केल्यामुळे तुम्हाला 5,000 किंवा 2,000 किंवा 1,500 रुपये महिना मिळणार नाही हे लक्षात असू द्या. आणि इथं रजिस्ट्रेशन कसं करायचं, हे रजिस्ट्रेशन तुम्ही पैसे मिळवण्यासाठी करू शकत नाहीत. यात रजिस्ट्रेशन केलं म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार हे हा विषयच नाहीये. तुम्ही जर इथं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला या ठिकाणाहून जॉबची ऑफर दिली जाते. जे काय कंपन्या असतील, गव्हर्नमेंट टेंडर असतील किंवा काय असेल, ज्यांना काय मनुष्यबळ हवंय आणि ज्या क्वालिफिकेशनचं हवंय त्या क्वालिफिकेशनचं त्यांचं आणि या मनुष्यबळाचं दोघांचा मिलाप करून ह्या दोघांमध्ये समन्वय साधण्याचं काम या संकेतस्थळामार्फत केलं जातं. या संकेतस्थळामधून आपल्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ दिला जात नाहीये. इंडिव्हिज्युअली समज 4 महिने 5 महिने जॉब नाही मिळाला तर असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं माहिती दिलेली आहे. आता ही माहिती कन्फर्म कशी आहे हे मी आपल्याला सांगितलंय. यामधून आपल्याला कसल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळत नाही. परंतु जर आपल्याला नोकरीसाठी किंवा जॉबसाठी जर अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कसा करायचा, सविस्तरपणे सर्व माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये येस लिहा. त्यावरही मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकतो की नोकरीसाठी जे काय महास्वयं संकेतस्थळ या ठिकाणी आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, कसं रजिस्ट्रेशन करायचं, नोंदणी कशी करायची, या सर्व घटकांची माहिती व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. जर आपल्याला हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा भूलतापापासून सावध राहा ज्या की नुसत्या दाखवल्या जातात, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाहीये किंवा ते खरं नाहीये. अशा गोष्टीला थोडं लक्ष देणं चालू करा. कारण आता जे काय संकेतस्थळ प्रत्येक जागेवर दिलेलं आहे ते हेच आहे, तेही मी बऱ्याच ठिकाणी चेक केलं. परंतु तुमच्या मनात किंवा मला 5,000 रुपये महिना येणार ह्या संकल्पनेने जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर ते चुकीचं आहे. त्या संकल्पनेतून हे रजिस्ट्रेशन करायचं नाहीये. तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी जी काय मध्यस्थी करणे आवश्यक आहे, मध्यस्थी करणं म्हणजे जे एक तुमचं आणि कंपनीला रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला गरज आहे, दोघांचाही समन्वय साधून तुम्हाला जॉब देण्याचं काम या संकेतस्थळाच्या मार्फत या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर होतं. त्यांच्या मार्फत रोजगार मेळावे आयोजित केले जातात. त्या रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्या, भरपूर प्रमाणात कंपन्या असतात. त्या कंपन्यांचं आणि तुमचं किंवा गव्हर्नमेंटचे काही टेंडर असतील, गव्हर्नमेंटचे काही स्किल डेव्हलपमेंट असतील, त्या मार्फत तुमचं आणि बेरोजगार तरुणांचं आणि त्या कंपन्यांचं समन्वय साधून त्यांना एकमेकांसोबत रोजगार निर्माण करून देण्याचं सहकार्य केलं जातं. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आपल्याला याबाबत सविस्तर रजिस्ट्रेशन कसं करायचं याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस लिहा. मी आणखी एक व्हिडिओ अपलोड करून टाकल तुम्हाला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन कसं करायचं याची सविस्तर माहिती दिलेली असेल. चला, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती.